शेवटी राजकारण आता समाजकारणावर अवलंबून राहिलेलं नाही, आर्थिक निकषावर राजकारणाला मोठं आता बळ मिळालेलं आहे. परंतु शेवटी परिस्थिती काय काय निर्माण होईल ती उद्याची आज नाही सांगू शकत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार बंडू जाधवांच्या पक्षांतरावरून सुरू झालेल्या चर्चा काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीत. जेव्हा जेव्हा ठाकरेंचे खासदार फुटणार अशा चर्चा होतात, त्यात बंडू जाधवांचं नाव सर्वात पुढे असतं. शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री प्रतापराव जाधवांच्या दिल्लीतील निवासस्थानी स्नेहभोजनाला गेल्यानंतर या चर्चेला अधिक बळ मिळालं होतं. यावर बोलताना ऑपरेशन टायगरच्या चर्चा जाधवांनी फेटाळून लावल्या होत्या. पण आता त्यांच्याच नव्या वक्तव्यानं पुन्हा एकदा पक्षांतराबाबत चर्चा सुरू झाली आहे. परभणीतील एका कार्यक्रमात जाधव भाषणातून पक्षांतरावर काय म्हणाले ते पहा. मला सांगू नका गोष्टी. बापूंनी भूमिका घेतलेली आहे, परंतु मी पक्षाचा आजही आदर करतो, कालही करीत होतो, उद्याही करणार. त्याच्यामुळे मी मोठा झालो. त्यांच्याशी प्रतारणा मी कधी केली नाही आणि करायची मानसिकता सुद्धा नाही. परंतु शेवटी परिस्थिती काय काय निर्माण होईल ती उद्याची आज नाही सांगू शकत. म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह टाकून सोडतो. शेवटी राजकारण आता समाजकारणावर अवलंबून राहिलेलं नाही, आर्थिक निकषावर राजकारणाला मोठं आता बळ मिळालेलं आहे. मतदाराला सुद्धा वाटतंय की मला किती नगदी मिळणार आहे ते बघा. मतदानाच्या दिवशी मोठ्या मोठ्या परिवारातले लोक पैसे मागत नव्हते, पण माझ्या घरात 7 मत आहेत बरं का म्हणून जाणीव करून देत होते. हे बी आम्ही अनुभवले. त्यामुळे अशा बदलत्या परिस्थितीत काय काय भूमिका कोण कोण घेतोय ते बघून सगळ्या भूमिका ठरवून गेलो होत नाही. अरे मन चंगा तो कटवट में गंगा, नियत में खतरा झोली में फतरा. समाजासाठी काही करायचंय, समाजासाठी काही केलं पाहिजे, त्या भूमिकेतून काम करत असताना जीवनामध्ये चढ उतार येत असतात. पण आम्ही उतार खूप बघितले, चढ आणखी बघायचा बाकी आहे. ज्या दिवशी काय योग येईल तेव्हाचा तेव्हा ठरवू. पण निश्चित मी आज तुमच्या सोबत आहे, त्यामुळे तुम्ही मनात काही शंका भूषंका आणायचं कारण नाही. परभणीतील एका रुग्णालयाच्या कार्यक्रमात खासदार जाधव उपस्थित राहिले. याचवेळी शिवसैनिकही हजर होते. जाधवांचं भाषण सुरू असतानाच शिवसैनिकांनी साहेब इकडे का तिकडे म्हणत थेट सवाल केला आणि जाधवांनी हे असं उत्तर दिलं. आता पक्षांतर सध्या तरी करणार नाही म्हणत बंडू जाधवांनी जे स्पष्टीकरण दिले त्यावरून सुद्धा आता चर्चा रंगली. बंडू जाधवांच्या खासदारकीची ही 3री टर्म आहे. राज्यातील बदललेली समीकरणं पाहता आणि बंडू जाधवांनी स्पष्ट केलेली भूमिका पाहता यावरूनही अनेक जण शंका उपस्थित करू शकतात. त्यामुळे आज तरी मी तुमच्या सोबत आहे असं शिवसैनिकांना सांगणारे खासदार जाधव पुढच्या काळात ठाकरेंची साथ नक्की सोडतील अशी चर्चा रंगली आहे. शेवटी जाधव आता भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची ऑफर स्वीकारतात की ठाकरेंशीच एकनिष्ठ राहतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. परभणीहून दिलीप मानेंसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.